तर रस्ते आरोग्य जे काही सुविधा केंद्राचे असतील ते वंचित बहुजन आघाडीच करणार। कुठले प्रश्न घेऊन जाताय त्यावेळी जनता काय सांगते तुम्हाला? आले उमेदवारी सगळे बाहेरचे आले आले तर आले, एकदा निवडणुकीला आले तर ते दुसऱ्या निवडणुकीला आले, मतं घ्यायला यायचं, मग शेवटीला जाऊन तिकडे जायचं। हेच म्हणजे असं हे रस्त्यांचा विकास, आरोग्य केंद्र, शाळेचे प्रश्न, परत पाण्याचा प्रश्न, काही जागी नळ आहेत पण पाणी नाही, मध्ये बस स्टँडची सोय नाही, शौचालयाची सोय म्हणा, अशी गैरसोय व्हायला लागली। निवडणुकीमध्ये जे आहे ते काँग्रेस आहे, त्याचबरोबर भाजप यांचे मातब्बर नेते आहेत, तर सुरू केलेला आहे प्रचार कसा सुरू आहे? पिढ्यानपिढ्या मतदान केलं पण आमची अजून काही सोय झालेली नाही। आहेत की 1500 रुपये मध्ये हे काय परवडायचं नाही आणि 4 दिवस दिल्यासारखं करायला लागल्यात आणि बाकी थोडं बंदच आहे। पाण्याची व्यवस्था नाही ना, नळाची व्यवस्था नाही ना, आरोग्य सेवा नाही ना, शाळेची व्यवस्था नाही, बालिकेवर अत्याचार अन्याय सुरू आहेत। एवढा अन्याय होऊन सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते सत्ताधारी पक्ष। लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने देखील उडी घेतल्याचं पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवारी जे आहे ते दिलेले आहेत, त्यामुळं लातूरची निवडणूक पुन्हा एकदा रंगतदार झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेससोबत तुमची युती मात्र आता जे आहे ते तुम्ही एकला चलोरेचा नारा दिलाय, कशा पद्धतीनं निवडणूक लढताय? आता आम्ही आहे ना, आमचं जे बोलायचं होतं आमच्या पक्षामार्फत, जे पण आम्हाला काही जागा वाटप करायचे होते त्यांनी आमच्या सहमतीमुळे त्यांनी नाराजगी झाले। म्हणजे आम्हाला जागा भरपूर पाहिजे होते, त्यांनी दिले नाही, त्यांनी खालीवरी थोडे मिस्टेक केले, ते त्यांची चुकी झाली। आता राहिलं प्रश्न आपलं म्हणलं तर आपण स्वतंत्र लढतोय। आता काँग्रेस नाही लढली तर आम्हाला सीट नाही दिली तर आता मी आहे पहिला मुस्लिम कॅन्डिडेट, वंचितचा मेन मुद्दा। काँग्रेस पण इथं मुस्लिम कॅन्डिडेट दिलं नाही, कोणी पक्ष दिलं नाही, फक्त एक बाबासाहेबाचा आपला बाळासाहेब प्रकाश साहेबाचा पक्ष असा आहे जे की सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे आणि आता आपलं तर सगळ्या समाजांना घेऊन चालणारा पक्ष असल्यामुळं साहेबाकडून तिकीट भेटलं आपल्याला आणि ते कामाला लागले। आम्ही मुद्द्यांवर कुठल्या प्रश्नांवर ही निवडणूक होती असं तुम्हाला म्हणायचं? आता हे मुद्दे कसे सांगू का तुम्हाला? सहसा तर आता आपल्या इकडं जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, कोणताही उमेदवार प्रॉपर आमच्या वलांडीचं नाही। जे आले उमेदवारी सगळे बाहेरचे आले आले तर आले, एकदा निवडणुकीला आले तर ते दुसऱ्या निवडणुकीला आले, नंतर काही आमचे मुद्दे कोणतं, आता जे पण प्रश्न असेल, आपलं दवाखान्याचा प्रश्न असेल, रोडचं असेल, नालीचं असेल, पाण्याचं असेल, जे पण असेल, ह्यांनी काय नाही, फक्त मतं घ्यायला यायचं, मग शेवटीला जाऊन तिकडे जायचं। या सगळ्या मुद्द्यावर निवडणूक होती। कशा पद्धतीने आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तुम्ही सामोरं जाताय? कुठले मुद्दे आणि कुठले प्रश्न घेऊन जे आहे ते जनतेसमोर जात आहे? हेच म्हणजे असं हे रस्त्यांचा विकास, आरोग्य केंद्र, शाळेचे प्रश्न, परत पाण्याचा प्रश्न, काही जागी नळ नाहीत, काही जागी नळ आहेत पण पाणी नाही, अशी व्यवस्था आहे। आणि बघायला गेलं तर आपल्या वलांडीमध्ये बस स्टँडची सोय नाही, परत लोक असं रस्त्यावर थांबून तासनतास थांबून त्यांचे गैरसोय होत आहे। आणि शौचालयाची सोय म्हणा, बस स्टँडवरती काही लोक असं शेत वगैरे हे असं रस्त्याने म्हणजे त्यांची सोय अशी गैरसोय व्हायला लागली। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जे आहे ते काँग्रेस आहे, त्याचबरोबर भाजप यांचे मातब्बर नेते आहेत, त्याच्यात वंचित बहुजन आघाडीनं कशा पद्धतीनं प्रचार सुरू केलेला आहे? प्रचार कसा सुरू आहे तुमचा? प्रचार आमचा खूप म्हणजे असं व्यवस्थित आहे आणि लोकांचा पण आम्हाला खूप प्रतिसाद भरपूर असं चांगल्या पद्धतीने भेटत आहे आणि आम्हाला पण असं उत्सुकता आहे की लोकांचा प्रतिसाद भेटत चांगला आहे त्याच्यामुळं, आणि म्हणलं तरी आमचा प्रचार खूप चांगला आहे तशा पद्धतीने। कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाताय किंवा कुठले प्रश्न घेऊन जाताय त्यावेळी जनता काय सांगते तुम्हाला? जनता म्हणलं तर भरपूर चांगलं, म्हणजे लोकांचे भरपूर असे म्हणणे आहेत की याला मतदान दिलं, त्याला मतदान दिलं, आमची काही सोय होत नाही, आणि परत याला त्याला मतदान देऊन आम्हाला काही फायदा नाही। भरपूर जणांना आजपर्यंत आम्ही पिढ्यानपिढ्या मतदान केलं पण आमची अजून काही सोय झालेली नाही, आणि म्हणून आम्ही आपलं वंचित बहुजन आघाडीकडून म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा जो पक्ष आहे, प्रकाश आंबेडकरांचा, त्यांच्याकडून आम्ही थांबलोय। लाडक्या बहिणीचं लय मोठं पेव फुटलेलं आहे, लाडक्या बहिणीवर भाजप मतदान मागताना पाहायला मिळतंय। महिला म्हणून तुम्ही कसं महिलांसमोर जाताय, काय सांगतायत त्या? नाही, काहीच नाही। लाडक्या बहिणीचं असं म्हणलं तर लाडक्या बहिणी फक्त ही योजना आहे, पण याचा फायदा अजून जास्त महिलाला कुणालाही भेटत नाही, आणि जसा फायदा होतो म्हणजे ह्यांचे 1500 रुपये का आपल्याला फक्त एक दिवसासाठी हे 1500 रुपये आहेत, म्हणजे काय आपल्याला भरपूर अशा म्हणजे
कामं असतात हे 1500 रुपये होत नाही. आणि काही लोकांचे असे म्हणणे आहेत की 1500 रुपये हे काय परवडायचं नाही. आणि काही लोकांना अशी म्हणजे 4 दिवस दिल्यासारखं करायला लागल्यात आणि बाकी थोडं बंदच आहे. हां. कशा पद्धतीने निवडणूक आहे, वंचित बहुजन आघाडी किती जागा कशा लढते आणि या ठिकाणी कसा फायदा होईल निलंग्यामध्ये असं तुम्हाला वाटतंय? सध्या तर सर्वलांडीमध्ये आतापर्यंत भरपूर पक्ष निवडून आले, सत्ताधारी पक्ष आहेत आता पण आतापर्यंत हा वलांडीत सर ना पाण्याची व्यवस्था नाही, ना नळाची व्यवस्था नाही, ना आरोग्य सेवा नाही, ना शाळेची व्यवस्था नाही. आज बघताय तुम्ही आता जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात कुठेही बालिकेवर अत्याचार अन्याय सुरू आहेत. सत्ता असणारे पण त्यांना काही एवढा अन्याय होऊन सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते सत्ताधारी पक्ष. तर आम्हाला भरपूर ऑफर आल्या सर ह्या पक्षातून त्या पक्षातून, पण आम्हाला कुठल्याही पक्षात न जाता आमचा आवडता पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विश्वासाचा पक्ष आहे आणि बाळासाहेब आंबेडकर हा त्यांचा पक्ष आहे. त्याच्यामुळं आम्ही वंचित बहुजन आघाडीलाच मत देणार. आणि मला वाटतं आता लोकांची अपेक्षा आहे की आता सगळ्या पक्षाला आम्ही देऊन बघितलं, पिढ्यानपिढ्यांमध्ये देऊन बघितलं, पण आता जी अपेक्षा आहे लोकांची की वंचित बहुजन आघाडीचे आहे आणि त्यांना माहिती आहे, त्यांना विश्वास आहे, तर रस्ते आरोग्य जे काही सुविधा केंद्राचे असतील हे वंचित बहुजन आघाडीच करणार. या निवडणुकीमध्ये रंग चढल्याचं पाहायला मिळतंय. वंचित बहुजन आघाडी देखील निवडणूक रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या निवडणूक मध्ये उतरण्यानं कुणाचे गणित बिघडणार आणि कशा पद्धतीनं जे आहे ते जिल्हा परिषदेचं चित्र जे आहे ते निवडणुकीनंतर समोर येणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र वलांडीत आणि काही भागांमध्ये वंचित बहुजन आघाडीनं ताकदीनं प्रचारात उतरल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.